भिवंडी तालुका अंजूर गांव श्री राम मंदिर के प्रांगण में श्रीमद् भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहला का आयोजन हरि भक्त पारायण श्री अजित महात्रे महाराज ग्रामस्थ मंडल अंजूर व वारकरी संप्रदाय श्री नरेंद्राचार्य स्वामी भक्तगण श्री समर्थ बैठक दासगण व स्वाध्याय परिवार द्वारा दिनांक 20 दिसंबर 2024 से 27 दिसंबर 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व ग्रामस्थ मंडल अंजूर तथा महिला मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। सगळ्या गोष्टीने त्याचं हित करणं याचं नाव तुम्ही सांभाळले संती भय निरसली संती। आता संतांनी काय आपल्याला अन्न धान्य दिलं होतं का? काय नाही, जगण्या करता जे पाहिजे ते सगळं दिले पण सांभाळलं। तसं देवानं प्रल्हादाचं हिरण्यकश्यपूच्या सगळ्या संकटातून सांभाळ केला। एवढंच नाही महाराज, त्याची आज्ञा होती महाराज जिला वरदान होता त्या अग्नीतून जाणार नाही। काय वरदान होतं? जाऊ शकत नव्हते महाराज, म्हणून ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसून लाकडाच्या चितेवर बसून महाराज त्या स्वर्णावर गोडीवर महाराज देवाची करणी असे महाराज नावलले असे आश्चर्य असते महाराज। जिला वर होता ब्रह्मदेवाचा अग्नी जिला जाणू शकत नाही जणू हाक झाली आणि माझा भक्त प्रल्हाद जिवंत बाहेर आला महाराज। मागे थोडी उभा आहे संभाळे आणि अपघात केलं भक्त प्रल्हादाचा सांभाळ केला। काय तुझा अवतार वामन अवतार। वामन अवतारामध्ये देवाने काय केलं महाराज? बळीला पाताळात घातलाय। काय करून घातला महाराज? स्वतःला म्हणतो त्याला संक्रमण लिहिला म्हणतात। संक्रमण म्हणजे काय? मोठं म्हणत आपण मकर संक्रांत करतो ना, हे सुद्धा सूर्याचं संक्रमण आहे। मकर संक्रांत येते आता थोड्या दिवसात। आता प्रयागराजकडून पण चालले, तुम्ही चालले का नाही? प्रयागराजकडून पण चालले हा माऊली रामकृष्ण होत असतो मकर संक्रांतीच्या वेळी सूर्य संक्रमण करतो म्हणजे सूर्य मोठा होतो। मकर संक्रांतीचा सूर्याचा दिवस वाढत जातो महाराज, सूर्याचा काळ वाढत जातो महाराज। मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणजे तो वाढत जातो। आता रात्र मोठी आणि दिवस बारीक आहे। मकर संक्रांत झाली की दिवस मोठा होता आणि रात्र ब्रह्मांड व्यापक, दुसऱ्या पायानं पृथ्वी व्यापी, दुसरा पाय मुकुट संक्रमण लिहिला वाढवलं स्वतःला म्हणून भगवंताचा तो 6वा अवतार संक्रमण लिहिला। 5वा त्याला 6वा अवतार परशुराम अवतार। परशुराम अवतारामध्ये काय केलं परमात्म्यानं? संहार केला, संहार 21 वेळा संहार केला कमी महाराज। क्षत्रिय असा वाढ करून लगेच महाराज का बापाचा हे केलं होतं ना त्याच्याकडे संस्कार दिला आणि 3 वर्ष सांगायचे आणि चिंतन केलं। वडिलांचा अपमान केल्यामुळे परशुरामाने ती कुऱ्हाड घेतली महाराज। 21 वेळा पृथ्वीवर एक क्षत्रिय जगून दिला महाराज। एक की नाही 21 वेळा रामप्रभूला क्षत्रिय अवतार घ्यावा लागला, थांबवले गेला। काय झालं? क्षत्रिय संपले राक्षस नसतील ना, त्यांच्याशी लढेल कोण, त्यांच्याशी युद्ध कोण करेल? म्हटले सगळे क्षत्रिय लागले नाही ना, काही आहेत भाषणाला येणारे, ऐकण्याला येणारे, कीर्तनाला येणारे, त्यांना तर तू सोड। परशुराम राम अवतारामध्ये संपला। प्रसंग सगळ्यांना माहिती आहे। लक्ष्मण आणि परशुरामाचा संवाद आपण कुठल्या भूमीमध्ये राहतो महाराज? आपण ज्या भूमीमध्ये राहतो
परशुरामांची परशुरामाच्या कोकण देशाला ही भूमी समुद्रामध्ये बुडाली हजारो वर्षापूर्वी परशुरामानं समुद्राला झाप दिली, आपल्या भाषेत धमकी दिली. मला जागा पाहिजे ह्या जागा हो. मला समुद्र मागे सरकला आणि ही पृथ्वी परशुरामाला पंचकृषीने दिली आणि ही भूमी परशुरामाचे कोकण प्रांत हा परशुरामाचा आहे. आपल्या लक्षात म्हणून परशुरामाच्या आईचं मंदिर कुठे एकविरा आहे. तिचं नाव काय? एकविरा नाही, तिने एका दिनाला जन्म दिला म्हणून एकविरा नाव पडलंय. शबरीचं नाव शबरी नाही, शबरी तिची जात होती. रेणुका माता आहे. एकविरेचं नाव आहे रेणुका माता महाराज, कारण जमदग्नी ऋषीची पत्नी आणि परशुरामाची आई कोण होती? रेणुका माता होती महाराज. बरं, तुझं वाहन काय? रेणुका माताचं वाहन काय? कोंबडे. कोंबडे. आता आपल्या घरात 5 दिवस गणपती असले आणि एखाद्या उंदराने मला चांगला 1200-1500 रुपयाचा खाल्ला तर मी त्याला मारावं गणपती नाही महाराज. प्रेमानं त्याला घराच्या बाहेर सोडतो का? आणि गणपतीचं काय ते वाहन महाराज. नंतर भले काशा खाली त्याचा गोष्ट वेगळा. 5 दिवस माझ्या गणपती घराच्या बाहेर मी उंदराला मारत नाही का? तर ते गणपतीचं वाहन तुम्हाला सांगा देवीचं वाहन आहे. गणपतीला कापतो. कोंबडा सोडायची परंपरा आहे तिथे, मारायची परंपरा नाहीये. तिचं वाहन आहे, तिला द्यायचंय. हे एकविरा माते, हा घे तुझा वाहन. आपण तिला म्हणतो हे एकविरा माते, हा तुझा वाहन. मला सांगा तुम्हाला आशीर्वाद देत शाप दिलो काम क्रोध भगवान भागवत कथेच्या माध्यमातून भगवंताच्या लीलांचं वर्णन आणि समाज प्रबोधन
तसंच देव, देश आणि धर्म यांचं कार्य प्रत्येकाने करायला पाहिजे. याच्यासाठी गावोगावी आम्ही भागवत कथा करतो आणि या भागवत कथेचा प्रवक्ता मी स्वतः होतो. त्याच्यामुळे सगळे विषय मला स्वतः चांगल्या पद्धतीने हाताळता आले. या भागवत कथेमध्ये जे सहभागी लोक झाले ते म्हणजे वारकरी संप्रदाय, नरेंद्राचार्य स्वामी भक्तगण, बैठकचे दास भक्तगण आणि स्वाध्याय परिवार, आणि हा जो आमचा जो परिवार दिसतो पाठीमागे, जय श्रीराम SSC ग्रुप, या ग्रुपने सुद्धा फार मोठं सहकार्य केलं. तळागाळातील माणसांनी सर्वांनी याच्यासाठी अन्नदान, धनदान सगळ्या गोष्टी दान करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.